आज आपल्याला प्रायव्हेट बुकिंग आहे. कुठली माहिती आहे का? ओझर एअरपोर्टची ना. त्याच्यामुळे तुमचा भाऊ मस्त तपोवनाच्या दिशेने निघाला. तपोवनामधून म्हणजे थोडं तपोवनच्या पुढून पिकअप होतं. मस्त तुमच्या भावाने कस्टमरला पिकअप केलं आणि डायरेक्ट एअरपोर्टला आलं. एअरपोर्टला आल्याच्या नंतर कस्टमरला केलं ड्रॉप आणि मस्त अंग मोकळं केलं. पण वातावरण एकदम मस्त आहे बरं का आपलं ओझर एअरपोर्ट. काय सांगावं मित्रांनो, बघू शकता आता ऊन पण चांगलं पडायला लागलंय बरं का दुपारी. संध्याकाळी थंडी वाजायला लागली आणि खाली तर एवढा पाचोळा झाला इथं बघू शकता तुम्ही. जागोजागी नुसतं पाचोळाच पाचोळा. आता आहे ना ओला उबर चालू करून दिले तुमच्या भावाने. कस्टमरला सोडल्याच्या नंतर आहे ना आता बुकिंगची वाट पाहिल्याशिवाय दुसरा मार्ग नाही, कारण की इथून एमटी जायचं नाही, इथून काहीतरी घेऊनच जायचं मित्रांनो. लागलं तर जुगाड पण लागू शकतं, भरोसाच नाही. त्याच्यामुळे ना तुमच्या भावाने ओला उबर चालू करून दिले. पडली तर पडली, पण बघू शकता पार्किंग एवढी भारी दिसते ना आज, एकदम शांत मस्त मित्रांनो. मला आवडती बरं का आपली ओझरची पार्क. निवांत बसायचं, डोक्याला हॅडॅक नाही करायचं. गाडी पार्किंग मध्ये लावल्याच्या नंतर आपल्याला काहीच काम नसतं बरं का, निवांत फिरायचं नुसतं रिकाम ठेकड्यावानी. खरं तर ही पार्किंगच लय मस्त रे, मस्त झाडं गिड मस्त, थोडस ऊन पण नाही का. परमिट गाड्या कमी आलेल्या आज बरं का, जास्त आलेल्या नाही गाड्या. पण फ्लाईट कधी आहे ना हे अजून मला काहीच माहित नाही बरं का. आपल्याला आधी बघावं लागेल फ्लाईटचा टायमिंग, नाही तर आपण इथं दिवसभर बसायचो फ्लाईट यायची नाही, असं नको व्हायला. त्याच्यामुळे तुमच्या भावाने काढला मोबाईल आणि चेक केली फ्लाईट. म्हटलं आता बघू कधी येते काय येते फ्लाईट. तर बघू शकता मित्रांनो आता मी सर्च मारतोय आणि फ्लाईट आहे 11:30 अहमदाबाद. म्हणजे लाईव्ह झाली, तिथून निघली फ्लाईट. आता 10-15 मिनिटात ओझर एअरपोर्टला येणार आहे म्हटलं काय टेन्शन नाही. बुकिंगचं जुगाड आपल्याला लागून जाईल एकदम मस्त. त्याच्यामुळे आता तुमचा भाऊ निवांत आहे ना, म्हणजे फिक्स आपल्याला काही ना काहीतरी जुगाड लागून जाईल मित्रांनो. पण चला थोडं एअरपोर्ट कडे चक्कर मारू आपण, नाही तर इथं बसून काय उपयोग नाही. डायरेक्ट आलो कुठं माहिती काय, खुर्चीवर बसायला. तर ही खुर्ची कोणाची माहिती, इथल्या सिक्युरिटीची, पण आपण बसून घेतलं तर काय फरक नाही पडणार. तर ह्या खुर्चीवर येऊन बसलो मी निवांत. म्हटलं चला आता बुकिंगची वाट पाहू. आता फ्लाईट तर आलेली, पण काही लोक हळूहळू दिसत आहे बाहेर आलेले. आपण फक्त वाट बघायची आता बुकिंगची मित्रांनो, कारण की इथून आहे ना जुगाड लावल्याशिवाय आज तुमचा भाऊ जाणार नाही बरं काय. मोठं जुगाड लागलं पाहिजे, म्हणजे कसं हॅडॅकच नाही डोक्याला. पब्लिक येऊ राहिली पण बुकिंग काय पडणार मित्रांनो. किती वेळ बसलो आता, काही खरं नाही. बसून बसून उठलो आणि फायनली वाजली ना बुकिंग तुमच्या भावाला. क्या बात है भाई साहब. आता कस्टमरला लावा लागल कॉल आणि विचारावं लागल कधी येताय तुम्ही बाहेर. आपली गाडी एका लेडीजनी बुक केलेली, आता विचारू फोन करून कधी येताय बाहेर. This Uber call is being recorded. हेलो, हाँ भैया आ गए आप? हाँ आ गए हो. कहाँ पे हो आप? बस गेट से बाहर निकल रही हूँ मैं 1 मिनट। ठीक है ठीक है, इधर बाजू में हूँ मैं, आ जाओ. हाँ हाँ हाँ। चला मित्रांनो, कस्टमरला आता पिकअप केलं. लय मोठं जुगाड लागलंय तुमच्या भावाला. आता डायरेक्ट जातोय कुठं माहितीये का, नाशिक मध्ये. नाशिक वरून जाणार आहे घृष्णेश्वरला. चला मित्रांनो भेटू आता नेक्स्ट पार्ट मध्ये, नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद, फॉलो करा पब्लिक तोपर्यंत.